नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे एकदम टेस्टी असा शेपूची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। भाजी करण्यासाठी हे सर्व मसाले घेतलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेतलेला आहे। अर्धी वाटी तूर डाळ घेतलेला आहे। लसणाच्या पाकळ्या 5-6 लागतात। एक गड्डा घेतलेला आहे, पण एक हिरवी मिरची, एक लाल मिरची घेतला आहे। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा हळद पावडर, मोहरी 1 चमचा, असा हे सर्व साहित्य मी घेतलेला आहे। 1 पेंडी हा शेपूची भाजी एकदम फ्रेश असा घेतलेला आहे। हा बघा, एकदम फ्रेश आहे। शेपूचा भाजी असा घ्यायचा की एकदम कोवळी पाने असलेला, एकदम फ्रेश असलेला असा हा शेपू घ्यायचा। आता शेपूची पेंडी आता सोडून घ्यायचा, याला दोरी बांधलेला असतो व निवडून घ्यायचा, म्हणजे त्याची पाने तोडून या ताटामध्ये घालायचा। आता हा बघा, मी आता हा दोरी चाकूने कापत आहे। हा बघा, कापला गेला। हा बघा, इतकी मोठी हा शेपूचा पेंडी आहे। 2 पेंडीचा एकच पेंडी असा हा शेपूची पेंडी आहे, एकदम मोठी। शेपू भाजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता मी शेपूची भाजी निवडत आहे। असा हा आता थोडासा शेपू हातात घ्यायचा, मग याची पाने सर्व तोडून या ताटामध्ये घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी तोडून आता या ताटामध्ये हा शेपू घातलेला आहे। असा सर्व शेपू निवडून घ्यायचा। शेपूची भाजी निवडण्याआधी मी हा शेपू भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। मग आता शेपू हा निवडत आहे। हा बघा, अशा प्रकारेच सर्व शेपू आता निवडून घ्यायचा आहे। शेपूची पाने एकदम बारीक असलेला असा शेपू बाजारातून आणायचा, एकदम जाड जाड पानाचा नाही आणायचा। हा बघा, आता शेपू एकदम चांगल्या प्रकारे सर्व निवडून घेतलेला आहे। हा निवडलेला शेपू एकदम ताट भरून, गच्च ताट भरून असा झालेला आहे। आता येथे मी पाणी उकळण्यास ठेवलेला आहे। साधारण 2 ग्लास पाणी उकळण्यास ठेवलेला आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यावर आता हा अर्धी वाटी तूर डाळ त्यामध्ये घालायचा, चांगला शिजवून घ्यायचा। एकदम मऊ असा शिजवून घ्यायचा नाही, थोडासा कच्चा असेल असाच हा तूर डाळ शिजवून घ्यायचा। आता तूर डाळ हा घातलेला आहे। तूर डाळ घालून एक 5 मिनिटं झाल्यावर शेपू भाजी पण घालायचा, म्हणजे तूर डाळ शेपू दोन्ही व्यवस्थित शिजायला हवेत। शेपू भाजी आता सर्व मी घातलेला आहे। हा बघा, सर्व बारीक चिरून घेतलेला हा शेपू मी आता या तूर डाळ शिजत आहे त्यामध्ये घातलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे सर्व भाजी आता मी यामध्ये घातलेला आहे, या कढईमध्ये। हा शेपूची भाजी आता चांगला शिजत आहे, शेपू व तूर डाळ घातलेला। हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित शिजत आहे। शेपूच्या भाजीमध्ये तूर डाळ ऐवजी तुम्ही मूग डाळ पण घालून शेपूची भाजी करू शकता। आता हा तूर डाळ व शेपूची भाजी चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे असा हा भाजी शिजलेला आहे, आपल्याला हवा तसा आता हा भाजी शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा। हा कढई मी आता खाली उतरवते व त्यातील पाणी एका
बाऊलमध्ये काढून घेते. हा बघा, सर्व पाणी काढून घ्यायचा. येथे शेपू व तुरडाळ आता शिजून तयार आहे. आता थोडासा एक 5 मिनटं थंड होऊ द्यायचा. आता यामध्ये सर्व मसाले घालायचा. 1 चमचा लाल तिखट घालायचा, 1 चमचा काळा मसाला घालायचा, अर्धा चमचा हळद पावडर घालायचा, अर्धा चमचा साखर घालायचा, अर्धा चमचा मीठ घालायचा. घुंगरू शेंगदाणे भाजून घेतलेला आहे, हा जाडसर कूट करून घेतला आहे तो घालायचा. हे सर्व मसाले घातलेला असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे या भाजीमध्ये मिक्स करायचा. हा बघा, अशा प्रकारे चांगला आता हा भाजी तयार आहे. आता या भाजीला फोडणी द्यायचा. गॅसवर एक कढई ठेवलेला आहे. कढई चांगला गरम झाल्यावर 2 चमचा तेल घालायचा. हा तेल पण चांगला गरम होऊ द्यायचा. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तेल चांगला गरम झाल्यावर आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचा. हा बघा, मी घातला आहे. तो मोहरी चांगला तडतडू द्यायचा. लसणाच्या पाकळ्या जाडसर मी असा कुटून घेतला आहे तो घालायचा. 1 लाल मिरची व 1 हिरवी मिरची मी असा बारीक करून म्हणजे बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा. थोडेसे शेंगदाणे घालायचा, पाव वाटी. चांगला परतून घ्यायचा. मग आता हा शेपूची भाजी व तुरडाळ मसाले घातलेला आपण हा सर्व मिश्रण यामध्ये ओतायचा, या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, मी घातला आहे. तर चांगला असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे परतून घ्यायचा. यामध्ये पाणी घालायचं नाही. आपण पाणी काढला होता तरी पण थोडा थोडा पाणी त्यामध्ये राहतोच. त्याच पाण्याने ही भाजी शिजू द्यायचा. चांगला असा थोडासा कोरडा होई तोपर्यंत हा भाजी शिजवायचा. हा भाजी मोकळा भाजी आपल्याला करायचा आहे. थोडासा मोकळा होई तोपर्यंत शिजवून घ्यायचा. हा भाजी आता शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा. आता ही सर्व भाजी मी या बाउलमध्ये काढत आहे. हा बघा, एकदम मोकळी अशी ही भाजी तयार झालेली आहे. सर्व भाजी आता मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. रंग छान आलेला आहे. एकदम टेस्टी असा हा शेपूची भाजी येथे तयार आहे. हा बघा, आपला हिरवागार शेपूची भाजीचा हा एकदम टेस्टी मोकळा शेपूची भाजी तयार झालेला आहे. शेपूची भाजी करताना हा टिप्स लक्षात ठेवायचा की तुरडाळ हा थोडासा कच्चा असाच शिजवून घ्यायचा. असा शेपूची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. एकदम टेस्टी हा शेपूची भाजी येथे तयार झालेला आहे. शेपूची भाजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.